भाजपातील उद्रेकाचा दुसरा अंक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजी उफाळली। ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात। चटाई उचलणार आहोत का आम्ही? 20-20 वर्ष काम केलं। मंत्री सावेंच्या कारला फासलं काळं। छत्रपती संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजी काही शमण्याचं नाव घेत नाहीये। सलग दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला। उमेदवारी वाटपात डावलल्या गेलेल्या इच्छुकांनी मंत्री अतुल सावेंच्या वाहनावर आपला राग काढला। संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी कराडांची कार रोखून धरली। एवढंच काय, पण त्यांनी नेत्यांच्या कारवर काळ्या रंगाचा स्प्रेही मारला। ज्यांनी काम केलं त्यांना तिकीट भेटलेलं नाही अजिबात। आज रात्रंदिवस जो काम करू राहिला त्याला तिकीट भेटलेलं नाही आणि ज्याला आम्ही ओळखत नाही त्याला तिकीट दिले नाही। हा वाद उफाळून येण्यासाठी कारणीभूत ठरली आहे सुवर्णलता पाटील साळवे यांची उमेदवारी। सुवर्णलता पाटील साळवे या मंत्री अतुल सावेंचे पीए उल्हास पाटलांच्या पत्नी आहेत। खरं तर त्या मतदारसंघात प्रशांत भदाणे यांच्या पत्नी माया भदाणे इच्छुक होत्या, पण त्यांचं तिकीट नाकारल्यानंतर भदाणे समर्थक आक्रमक भाजपच्या कार्यालयाच्या समोर त्या कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या वाहनांना भरडा घातला। त्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला। साहेब, एकाचा होता पीए आणि एकाचा होता पाहुणा, जातीचा पाहुणा सागर पाले आणि उल्हास साळवे बरं का, यांनी दोघांनी माझं तिकीट कापलं। साहेब काय भेटलं? फक्त पीए म्हणून तिकीट कापलं साळवेनी। तुम्हाला भाजपची चिंता नाही का? भारतीय जनता पार्टी जनताची पार्टी नाही, बापाची पार्टी, वंजारींची पार्टी आणि फक्त पीएची पार्टी आहे का? नेत्यांनी नातेगोते आणि निकटवर्तीयांना उमेदवारीची खिरापत वाटल्याचा आरोप इच्छुकांनी केला। मोदी साहेबांच्या नावावर, फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतोय। या लोकांना हा तर राज्यसभेवर आला कराड, हा तर निवडून पण येऊ शकत नाही। हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा। याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवका एवढी सुद्धा नाहीये। आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहोत का आम्ही? 20-20 वर्ष काम केलं। काय उपाशी तापाशी अजून 5 असताना रात्रंदिवस या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला मंडळ या माणसाच्या घराघरामध्ये, आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे यांनी आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ। या गोंधळात भाजप आमदार संजय केणेकरही पक्ष कार्यालयात दाखल झाले। त्यांनी प्रशांत भदाणे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना समजवण्याचा प्रयत्न केला। मी त्यांची शब्दूत पूर्णपणे काढू शकतो। निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे। त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन मध्ये या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे। निश्चितपणे कार्यकर्त्याची शब्दूत काढू। एकीकडे हा आक्रोश असताना दुसरीकडे उमेदवारी नाकारलेल्या दिव्या मराठे आणि वर्षा साळुंखे यांनी भाजपच्या विरोधात उपोषणास्त्र उगारलं। त्यांनी थेट भाजपच्या कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतला। त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाणांनी पुढाकार घेतला। आणि त्या बाईने जी बाईला तिकीट दिले गेले ती म्हणजे मी 7 महिने म्हणते, 6 महिन्यात कुठेतरी तिचा फोटो दाखवून द्या पक्षाच्या कार्यक्रमात। मी लगेच शोधा, फेसबुकवर शोधा, कुठे शोधा, मी लगेच ज्यांना तिकीट दिलं त्या महिला न्याय बी नाही, हे भाजप आहे, न्याय नाही।
भाजपातल्या या नाराजीची दखल वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागली. आता आपण सीट देऊ शकतो एक, मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे, पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं, पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू. खरं तर कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. अनेक कार्यकर्त्यांना खरं तर उमेदवारी न मिळाल्यामुळे वर्षानुवर्ष काम करत असतात, त्यामुळे थोडीशी नाराजगी असते. परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष या भूमिकेत काम करणारा आणि समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आम्ही नक्कीच समजूत घालू. प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक असतो. कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष नवनवीन यशाची शिखरं गाठत असतो. मात्र हाच कार्यकर्ता नाराज झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराजांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.